नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा. विश्वप्रवक्ते महान, खरंच विश्वप्रवक्ते असंच त्यांनी वक्तव्य केलं. संजय राऊत ह्यांनी अशी एक्सवरती पोस्टही केली, ट्रम्पला टॅगही केलेलं आहे की भारतातली लोकशाही कशी धोक्यात आहे आणि तुम्ही कसं लक्ष घातलं पाहिजे. म्हणजे एक तर पहिले त्यांनी आक्षेप असा घेतला की भाजपचं अभिनंदन केलं ही शक्यता नाही, भाजपनी पसरवली खोटी बातमी. म्हणजे बंगालच्या निवडणुका जिंकल्याबद्दल ट्रम्पनी भाजपचं अभिनंदन केलं ही खोटी बातमी, संजय राऊतचं म्हण. ते जाऊ द्या विषय. पण त्यांनी जो पुढचा विषय वापरलेला आहे की भारतातली लोकशाही कशी धोक्यात आलेली, ट्रम्पनी लक्ष द्यायला पाहिजे. निळू फुलेच्या चित्रपटात एक फार छान डायलॉग आहे, मला फार आवडतो. काहीतरी सूचना करणारा तो जो असतो तो शिक्षक असतो त्यांच्या संस्थेतला काहीतरी, आणि काहीतरी थोडंफार जास्त बोललं की निळू फुले त्याच्या खास स्टाईलमध्ये त्यांना असं म्हणतात की मास्तर तुम्ही बोलता किती, तुमचा पगार किती. त्याचं म्हणणं आहे की आपल्या आपल्या अवकातमध्ये राहावं माणसं. पश्चिम बंगाल किंवा एकूणच भारताच्याच विचार, भारतातला नाही हो, महाराष्ट्राचा विचार केला, महाराष्ट्र पण नाही, मुंबईचा जरी विचार केला तरी काय अवकात उरली हो सध्या. शिवबाठा नावाचा जो पक्ष आहे त्याचा जो मुंबई प्रांत आहे, 6 लोकसभा आणि 36 विधानसभेच तिथं आहेत. आणि महानगरपालिकेत ते ह्यांचं काय सुपडा साफ झाला सगळं माहिती. किती अवकात किती तुमची. तुम्ही ज्या मुंबईमध्ये म्हणता तिथेही तुमची काही फारशी अवकात उरली नाही. देशात तर काही प्रश्नच नाही. आणि जगात तुम्ही ट्रम्पला सांगणार, दोन्हीकडून ट्रम्पनी अभिनंदन केलं तरी बुंबा म्हणणार आणि ट्रम्पला लक्ष द्यायला सांगणार की भारतातली लोकशाही काय ते बघा. म्हणून मी म्हणलं ते निळू फुलेचा जो डायलॉग आहे की मास्तर तुम्ही बोलता किती, तुमचा पगार किती, तसं आहे ते. राऊत तुम्ही बोलता किती, तुमचा पगार किती, असं म्हणायची पाळी आली शेवटी. काय चाललंय हे जसं ज्याला काय चाललं म्हणतात ते उलट विचारायचा प्रश्न आहे. तुम्ही तो व्हिडिओ सगळा उपलब्ध आहे. आजकाल असे व्हिडिओ फार फिरत राहतात म्हणून मी इथं पुन्हा काय तो संदर्भ म्हणजे प्रत्यक्ष व्हिडिओ देत नाही, तुम्ही जरूर पहा. जेव्हा स्वतः संजय राऊत म्हणतात की काय चाललंय, अरे काय चाललंय पक्षातलं बघा ना पहिले काय चाललंय ते. आत्ताची गोष्ट आहे, परवाची विधान परिषदेची निवडणूक होती. उद्धव ठाकरेंनी उभं राहावं नाही राहावं ह्या सगळ्या भानगडीमध्ये कुठून चक्र फिरली मला माहिती नाही. पूर्वाश्रमीचे भाजपचे असलेले, लक्षात घ्या, अंबादास दानवे सध्या शिवबाठाकडून जे विधान परिषदेवर निवडून गेलेत, हे जिथं मी बसलेलो आहे त्या छत्रपती संभाजीनगरचे आहेत, हे मूळचे भाजपचे आहेत. ते बिनविरोध निवडून जातात. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये कोणी कोणाला काय गळ घातली, जसे शरद पवार असले तरच निवडणूक बिनविरोध होईल असं जे वक्तव्य तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं होतं. यावेळेस तर काही वक्तव्य केलं नाही, पण सगळं सूममध्ये कणी कापली असा तो एक फार छान शब्द भाऊपाद्याच्या वासू नाका नावाच्या कादंबरीमध्ये आहे. तसं झालं ते. हे सोमडीमध्येच कणी कापली, परस्पर कळलंच नाही. आणि हे नाव कुठून आलं हेही यांना कळायला मार्ग नाही. आधी विरोधी पक्ष नेते होते, त्यांचं ते नेतेपद गेलं, आमदारकी त्यांची मुदत संपलेली होती. आणि चंद्रकांत खैरेचं त्यांचं इथलं भांडण तर सुप्रसिद्ध आहे. अशा सगळ्या भानगडीमध्ये तुमच्या पक्षाकडून तुमच्या तशा अर्थाने फेवरेबल यादीमध्ये नसलेला एक माणूस अचानक त्याचं नाव समोर येतं आणि तो बिनविरोध निवडून जातो. तुम्हाला तरी कळतंय का चाललंय काय तुमच्या पक्षातलं बघा आधी. त्या सुषमा अक्का नाराज होऊन बसलेल्या आहेत, त्यांना संधी नाही मिळाली म्हणून. तुमच्या राज्यसभेच्या जागेचं पुढच्या वर्षीचं काही खरं नाही. प्रियंका चतुर्वेदीची जागा होती, तिथं आता शरद पवार जाऊन बसले, म्हणजे तुम्हाला ती जागा मिळाली. तुमच्याकडं काय चाललंय ते बघा ना. शिवबाठामध्ये काय चाललंय पहा. माझं जे मूळ गाव आहे परभणी, तिथले तुमचे जे खासदार आहेत, विजय उर्फ बंडू जाधव, बॉस म्हणतात त्यांना, त्या बॉसची यांची जी वक्तव्य आहे तेव्हाची होती ना आताची बघा. आणि कोण तिकडं आशेला काय गळ तिकडं लागलेले, त्याच्यामुळे हे सगळे तिथं आशेनं पाहत बसलेले. तुमचे खासदारपैकी किती तुमच्याकडं राहतील आणि किती जातील. त्या आम आदमी पक्षाचे तर गेले 10 पैकी 7. तुमचं काय ते बघा ना. काय चाललंय हे जे वाक्य आहे ना संजय राऊत, तुमच्या पक्षाचं काय चाललंय ते पहिले बघा ना. तुमचे नगरसेवक काय आणि कुठं आणि कसे आहेत. परभणीचा जो तुम्ही केलेला महापौर आहे तो कशा पद्धतीनं बोलतो खासदाराला आणि कशा पद्धतीनं ते त्यांच्या अटी घालतात, आणि तेव्हा तुम्ही काय करता, काय करत बसता. किंवा इथलं पण छत्रपती संभाजीनगरला सुद्धा, म्हणजे हे काय चाललंय हे पाहायला तयार नाही. तुमच्या पक्षाला तर जागा मिळाली नाही लोकसभेत, राज्यसभेत ते जाऊ द्या, पण जी मिळाली ती कशी मिळाली तुम्हाला कळायला मार्ग नाही. आणि तुम्ही काय म्हणता काय चाललंय म्हणजे
अजून एक ह्यांचं वाक्य होतं, म्हणजे ह्यांचे ग्रेट नेते घरबसे वर्ल्ड बेस्ट सीएम उद्धव ठाकरे बंगालची वाघीण एकटी लढते आहे. अरे ही तर शेळी त्या घराच्या बाहेर तर पडायला तयार नाही, तुम्ही त्या बंगालच्या वाघीण म्हणता. तिचं काय व्हायचं ते पराभव झाला. शक्यता आहे ती जर जिद्दीनं उभं राहिली, कारण की तशा अर्थाने ती लोकनेते. मी तिचं आणि इंदिरा गांधीचं साम्य एका बाबतीत तुमच्या समोर ठेवतो, आणि मला त्याच्या बाबतीत इंदिरा गांधींचं कौतुक आहे. मी त्यांचा किती टीकाकार असलं तरी आणीबाणीमध्ये इंदिरा गांधी हरल्याच्या नंतर तातडीनं लोकांमध्ये मिसळायला लागल्या. 6च महिन्यात चिकमंगळूरला पोटनिवडणूक झाली लोकसभेची, बाई निवडून आलेल्या थम्पिंग मेजॉरिटीनं. विरोधी पक्षात असताना, सगळं गेलेलं असताना स्वतःचा पराभव झालेला होता उत्तर प्रदेशमधून, रायबरेलीमधून. आणि बाई फिरल्या दक्षिणेमध्ये. अजून एक तुम्हाला मी प्रसंग सांगतो, बिहारमधला तो प्रसंग आहे. आणि त्या ठिकाणी नदीला वेलची नाव आहे त्याचं, दलितांचं हत्याकांड झालेलं होतं, तिथं कोणी जायला तयार नव्हतं. हे सगळे तथाकथित पुरोगामी द ग्रेट सगळे जनता पक्षवाले बसलेले, आणि त्यांनाही जाग नव्हती आली तिथपर्यंत जायची. बाईंना जेव्हा बातमी कळली, बाई तातडीनं तिथं गेल्या, आणि त्या गावाला जायचं तर अलीकडं नदीचं पूर आलेला, त्या गावाला वेढा घातलेला, आणि पलीकडे जाणे शक्य नाही. वाहनं सगळे थांबले. जे काही बाईंबरोबर फार मोजके लोक होते, बाईंना सगळे सोडून गेले होते त्या काळामध्ये. बाईंनी जेव्हा तिथल्या विचारलं म्हणजे कसं जाता येईल पलीकडे, तो म्हणे एकच गोष्ट आहे, फक्त हा हत्ती जातो म्हणे. रात्रीतून त्या माहुताला उठून आणलं, पाण्यामध्ये हत्ती घातला, तो म्हणजे स्वतः माहूत आणि त्या हौद्यामध्ये बसलेली एकटी इंदिरा गांधी, आणि नदीला पूर आलेला, असा तो हत्ती पलीकडे गेला. बाई त्या दलितांना भेटल्या जिथं हत्याकांड झाले, त्यांच्या घरच्या लोकांना, त्या बायका त्यांच्या गळ्यात पडून रडतात. असा एक फोटो तेव्हा तर खरं तर पत्रकार आणि ते दुर्मिळ, फार क्वचित, म्हणजे फार कुठे यायचं नाही. छोटीशी बातमी आली, पण इतका हाहाकार उठला सगळा त्याच्यातून, अक्षरशः म्हणजे त्याचा इश्यू केला. बाई तर स्वतःनी मेहनत केली, त्याच्यात काही वादच नाही ना. 1980ला बाई थम्पिंग मेजॉरिटीनं निवडून आले. भले तेव्हा विरोधात असलेले काँग्रेसमधून पण बाईंच्या विरोधात गेलेले यशवंतराव सारखे, ते शरद पवारांना असं म्हणले की नाही, लोक बाईंच्या पाठीमागे, तर आपल्याला बाईबरोबर जावं लागेल, म्हणून यशवंतराव टोनकन उडी मारून आपला पक्ष जो होता तो सगळं सोडून काँग्रेसमध्ये गेले. ही लढाऊ नेतृत्व आजही ममता बॅनर्जीकडे आहे. जर त्यांना शहाणपण आलं, बुद्धी ताळ्यावरती आली, आणि त्या जर 5 वर्ष त्यांनी कडक मेहनत केली, तर शक्यता आहे त्या परत सत्तेवरती येऊ पण शकतात. त्यांचं नेतृत्व तसं झुंजार आहे. पण तुमच्याकडं काय, तुम्ही जेव्हा म्हणता की काय चाललंय काय, संजय राऊत आणि ती बंगालची वाघीण कशी एकटी लढती वगैरे सगळं, तुम्ही बघा ना काय चाललंय ते तुमच्याकडं. तुमचं ते जे घर बस नेतृत्व तिथंच बसलेले ते नख खात, त्यांना पुढं काही हे करायची तयारी नाही. आणि तुम्ही कोणाला बोलायला लागलात तर ममता बॅनर्जींना, ती निदान लढाऊ तरी आहे. ठीक आहे, त्याच्या आता चुका झाल्या असतील, आडमुटपणा केला असेल त्यांच्या पक्षाने, त्यांना त्यांची शिक्षा मिळायची ती मिळाली, पण ते नेतृत्वावरती येऊ शकतं. आणि शक्यता पण आहे उद्या ते देशाचं पण नेतृत्व करण्याची त्यांची ती ताकद आहे. त्यांनी त्यांचं एक विशिष्ट स्वभावातला काही बदल करून घेतले तर. पण हे तुम्ही स्वतः, तुमची एक साधी मुंबई महानगरपालिका तुम्हाला सो कॉल्ड ठाकरे ब्रँडच्या नावाखाली आणता नाही आली. तुम्ही ट्रम्पला सांगता की भारतातली लोकशाही कशी येते, त्याच्यावरची उसंतवाणी. ट्रम्पलाचा आता सांगूया गारहाणे, गातो रडगाणे संजय. बंगालात कसा झाला पराभव, कडवट चव जिभेवर. उद्धव केजरू आता ही ममता, कशी रडकथा संपेची ना. बारामतीचीही नाही चाले मती, राजकीय स्थिती तोळा मासा. ट्रम्प तात्यांचाच वाटतो आधार, बनले लाचार सत्तेसाठी. वेळी अवेळी हा वाजतो रे भोंगा, पंडित हा पोंगा राजकीय. कांत म्हणे चाले कॉमेडी सर्कस, नाही जोर कस यांची पाशी, नाही जोर कस यांची पाशी. नुसती कॉमेडी सर्कस आहे, ह्यांच्याकडं कसलाही आता आधार उरलेला नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये हे जेव्हा बंगालच्या निवडणुकीवर बोलतात, काय चाललंय म्हणतात, ट्रम्पला काय टॅग करतात ट्विट करून, हसायची वेळ ती. म्हणून ते वाक्य मला आठवलं निळू फुलेच्या चित्रपटातलं, मास्तर तुम्ही बोलता किती, तुमचा पगार किती, राऊत तुम्ही बोलता किती, तुमची अवकात किती. इथेच थांबूया. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज,